चंद्रपूरवरून वऱ्हाडी मंडळींना घेऊन बुलढाणा जाणाऱ्या खाजगी लक्झरी बसला मेकर फाटा येथे आग लागलेली आहे। ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आहे आणि या आगीमध्ये संपूर्ण बस जी या ठिकाणी जळून खाक झालेली आहे। या बसमध्ये तब्बल 48 प्रवासी वऱ्हाडी मंडळी या ठिकाणी प्रवास करत होते। आपण बघू शकतो की ज्या वेळेला ही बस चंद्रपूरवरून बुलढाणा येथे परतत होती आणि चिखली जवळील मेकर फाटा आहे, या मेकर फाट्यावरती ही बस चहा पिण्यासाठी थांबली होती आणि संपूर्ण प्रवासी हे या बसमध्ये झोपलेले होते। मात्र चहा पिल्याच्या नंतर ज्या वेळेला चालकाने ही गाडी परत चालू करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला ही गाडी चालू झाली नाही आणि अचानक इंजिनला या ठिकाणी शॉर्ट सर्किट झालं आणि या शॉर्ट सर्किटमुळे या ठिकाणी संपूर्ण बस जी आहे या ठिकाणी जळून खाक झालेली आहे। मात्र ज्यावेळेला ही घटना घडली त्यावेळेला चालकाने संपूर्ण प्रवाशांना या ठिकाणी खाली उतरवलं, तर जे जागे झाले होते त्या काही वऱ्हाडी मंडळींनी या खाजगी बसमधून आपला जीव वाचवण्यासाठी या ठिकाणी खिडकीतून उड्या मारल्या आणि आपला जीव या ठिकाणी वाचवला। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। अग्निशमन दलाने या ठिकाणी तात्काळ पोहोचून या बसची आग विझवली, मात्र यामध्ये कुठलीही जीवितहानी या ठिकाणी झाली नाही। पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी येऊन आपला घटनास्थळाचा पंचनामा केलेला आहे आणि आता संपूर्ण जे प्रवासी आहेत या ठिकाणी सुखरूप आहेत। आपण बघू शकतो की जी बस जी पाहिली ही बस या घटनेमध्ये संपूर्ण जळून खाक झालेली आहे। वऱ्हाडी मंडळींचं जे साहित्य होतं ते सुद्धा या ठिकाणी जळून गेलेलं आहे। यामध्ये एक कॅमेरामन होता, त्याचे कॅमेराचं साहित्य सुद्धा या ठिकाणी जळालेलं आहे। एकंदरीत पाहिलं तर ही बस जी आहे ती समृद्धी महामार्गावरून या ठिकाणी आली होती आणि ज्यावेळेला चहा प्यायला या ठिकाणी ही बस थांबली त्यावेळेला शॉर्ट सर्किटमुळे या बसला आग लागली आणि या बसचं जे संपूर्ण नुकसान जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, चिखली, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।